मन धागा धागा जोडते नवा. लेखिका मेघना माने यादव. अभिवाचन मनाली तुंगे झाडे. भाग 25. ओरे मनवा तू तो बावरा है. आनंद जी सुनिये ना. रीमाजी चहाचा घोट घेत आनंदजींकडे पाहत होत्या. इतकी सुंदर सकाळ आहे, जरा निवांत चहा घ्यावा माणसाने. तर नाही, इनका तो काम खतम ही नहीं होता. मेहरा विलाच्या सी फेसिंग गार्डनमध्ये बसून रीमाजी सकाळचा चहा घेत किनाऱ्यावर आदळणाऱ्या लाटा बघत होत्या. सिम्बा आलटून पालटून आनंदजी आणि रीमाजींच्या पायाशी घुटमळत होता. बोलिए रीमाजी, वैसे देखा जाए तो 40 साल से आपकी ही सुन रहा हूँ. अब क्या नया प्रस्ताव है? आनंदजी लॅपटॉप मधून वर बघत होते. तो लॅपटॉप आधी बाजूला ठेवा. बाप बेटा एक जैसे ही है. घरातली माणसं राहिली बाजूला, त्या लॅपटॉपवरच जास्त प्रेम आहे. एका हातानेच तो लॅपटॉप त्यांनी दूर केला. ओके ओके, बोलिए, आज क्या हुकुम है? आनंदजींनी हाताची घडी घालत रीमाजींकडे पाहिले. मी दुसरे काय बोलणार? राजीवबद्दल, जियाबद्दल, अजून काय? त्यांनी चहाचा कप खाली ठेवला. व्हॉट हॅपन्ड मॉम? आता माझ्याबद्दल काय कंप्लेंट आहे? राजीव गार्डनमध्ये येत मॉमला हलकेच मिठी मारून दोघांनाही गुड मॉर्निंग म्हणत चेअरवर बसला. गुड मॉर्निंग दादाजी, गुड मॉर्निंग दादीजी, मॉर्निंग डॅड. जियाने राजीवला पाठवून येऊन मिठी मारली. मॉर्निंग स्वीटू, आज सुट्टी ना? एन्जॉय. जिया सिम्बाला कुरवाळत खाली बसली. नो डॅड, इट्स बोरिंग. मला स्कूलला जायचे आहे. आय मिस आर्या. असे म्हणत तिने सिम्बाचा बॉल गार्डनमध्ये भिरकावला आणि सिम्बा बॉल पाठी धावला. इट्स जस्ट 1 डे स्वीटू, तू डिबेटची प्रॅक्टिस कर ना. राजीव तिला समजावण्याच्या प्रयत्नात. डॅड, आपण गुढी का नाही लावत? आय मीन पूजा करत. आर्याच्या घरी असते ना, मग आपण का नाही? तिचा निरागस प्रश्न. बेटा, वी आर पंजाबीज. आपल्यामध्ये गुढी नसते. आपण बैसाखी सेलिब्रेट करतो. मुंबईत तेवढे मोठे सेलिब्रेशन होत नाही, पण आपल्या पंजाबमध्ये धमाल असते. आज तुझ्या आवडीचे स्वीट बनवूया, ओके? दादीजींचे प्रेमळ समजावणे. ओ, पण मला आवडेल गुढी उभारायला. इट्स नाईस ट्रेडिशन. न्यू इयरचे वेलकम, असे आर्या म्हणाली. ती जिवलग मैत्रिणीच्या विचारात हरवलेली. ओके ओके, या वर्षी राहू दे. आपण नेक्स्ट इयर बघू, ओके? गो प्ले नाव. राजीवने तात्पुरता विषय संपवण्याचा प्रयत्न केला. जिया ही सिम्बाच्या पाठी गार्डनमध्ये धावली. जिया बहुत खुश है बेटा, नई फ्रेंड मिली है. रीमाजींनी राजीवच्या कपमध्ये चहा भरला. येस मॉम, आय नो. आर्या सीम्स स्वीट गर्ल. आफ्टर लॉंग टाइम जिया खुश आहे. राजीव आयपॅडवर डेली मीटिंगचे कॅलेंडर चेक करत होता. डॅड, तुमचा गुडघा कसा आहे आता? स्वेलिंग आहे का? का परत अपॉइंटमेंट घेऊया? राजीव आनंदजींच्या पायांकडे पाहत होता. आता ठीक आहे. असेही नेक्स्ट वीक रेग्युलर अपॉइंटमेंट आहे. डोंट वरी मच. मेडिसिन्स मिस करू नका डॅड. लास्ट टाइम तुम्ही 2 दिवस मिस केलेले, अँड देन होल वीक चालायला त्रास होत होता. त्याच्या चेहऱ्यावर काळजी पसरलेली. तूच सांग त्यांना. मी काही बोलले तर ऐकतच नाहीत. रीमाजींनी तक्रार करून घेतली. डॅड, ते राहू दे रे सगळे. सो अर्कोमा डील तर झाले. हाऊच टेक्नोसिस गोइंग ऑन? आनंदजींनी नेहमीचे बिझनेस टॉक सुरू केले आणि रीमाजींच्या कपाळावर आठ्या पडल्या. टेक्नोसिस सुरू आहे डॅड. एप्रिल एंडपर्यंत कळेल. राजीवचे डोके आयपॅडमधून बाहेर येईना. एका हाताने ब्रेड टोस्ट तोंडात भरणे सुरू होते. सो
टेक्नोसिस प्रोजेक्ट कोण लीड करत आहे? आनंदजींनी चहा घेताना काढून ठेवलेला चष्मा डोळ्यावर चढवला. मेघा. राजीवने चहाचा घोट घेतला. मेघा या नावाचा एकेरी उल्लेख ऐकून रीमाजींची सूचक नजर आनंदजींकडे वळली. तेही एकवार रीमाकडे अन एकवार राजीवकडे पाहत होते. मॉमची ही हालचाल लक्षात येता क्षणी आय मीन मेघा जोशी, शी इज VP ऑफ SWC अँड कंपनी, त्याने लगेच सावरून घेतले. राजीव, काय चाललंय तुझं? हाऊ कॅन यू से जस्ट मेघा? मॉम तर माझ्याकडे अशी बघत आहे ॲज इफ आय एम हायडिंग समथिंग. व्हॉट एम आय डुईंग? मॉम आता नक्कीच काहीतरी विचारणार. त्याआधी ऑफिसला निघूया. SWC म्हणजे भास्कर गुप्तांची कंपनी ना? मेघा जोशी. इज शी कपेबल ऑफ हँडलिंग सच अ बिग प्रोजेक्ट? आनंदजींनी शंका व्यक्त केली. येस डॅड, शी इज ब्रिलियंट. Perfect project leader for Technosis. Last month she got award VP of the year. राजीवने मेल टाईप करतच उत्तरले. त्याच्या उत्तरावर आनंदजी आणि रीमाजींच्या उंचावलेल्या भुवया काही त्याला दिसू शकल्या नाहीत. सो देन टेक्नोसिस. आनंदजी पुढे काही बोलणार तेवढ्यात राजीव जागेवरून उठला. डॅड, तुम्ही सुप्रीम ग्रुपचे बोर्ड ऑफ डिरेक्टर्स आहात हे मला माहिती आहे. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी नेक्स्ट बोर्ड मीटिंगमध्ये देईन. नाऊ आय एम गेटिंग लेट. सकाळी फर्स्ट मीटिंग टेक्नोसिसचीच असते. अँड आय डोंट वॉन्ट टू हिअर लेक्चर फ्रॉम प्रोजेक्ट लीडर. सो बाय. असे म्हणत त्याने चेअरवरचा ब्लेझर उचलला. जियाने धावत येऊन राजीवला मिठी मारून बाय केले. तो आयपॅड सांभाळत पळतच कारच्या दिशेने निघाला. रीमाजी बराच वेळ तो ज्या दिशेने गेला तिकडे बघत होत्या. जिया का खुश आहे त्याचे कारण तर कळले, पण राजीवचे काय सुरू आहे? गेले काही दिवस चेहऱ्यावरचा ताण कमी झाल्यासारखा जाणवत आहे. चिडचिडही कमी झाली आहे. परवा रात्री स्टडीत सहज बघितले तर लॅपटॉपकडे बघत गालातल्या गालात हसत होता. जियासोबत हसतो खेळतो ते वेगळे, पण त्या दिवशीचा चेहऱ्यावरचा आनंद काहीतरी वेगळा होता. जे असेल ते, खुश तरी आहे. बहुत सालों बाद. आणि मेघा कोण आहे? इतनी तारीफ कर रहा है. असे तर आजपर्यंत फक्त श्वेताबद्दलच ऐकले आहे. श्वेता तर प्रकाशजींची मुलगी, फ्रेंड आणि कलीग तर आहेच, पर छोटी बहन जैसी ही है. फिर मेघा कौन है? ओढणीला खांद्यावर सावरत आनंदजींकडे पाहिले. आनंदजी, मुझे क्या लग रहा है की. रीमाजी, तुमच्या मनातले प्रश्न मला कळले आहेत. प्रकाशला फोन करून विचारतो, पता चल जाएगा की मेघा कौन है. रीमाजी त्यांच्याकडे पाहून गोड हसल्या. मेघाने वॉर्डरोबमधून 2 साड्या काढून बेडवर ठेवल्या. बराच वेळ दोन्हीकडे आलटून पालटून बघत विचार चाललेला. कुठली नेसू आज? चिंतामणी रंगाची नारायणपेठ का राणी कलरची साऊथ सिल्क? मेघा, आज कुठे निघाली? अगं गुढीपाडवा आहे, सण आहे. आई बेडवरच्या साड्यांकडे त्रासिक नजरेनेच पाहत होत्या. आई, अगं महत्वाच्या प्रोजेक्ट्समध्ये सणवार सगळे विसरून जायचे. बस हा 1 महिना, मग रिलॅक्स. असे म्हणत ती दोन्ही साड्या अंगावर टाकून बघत होती. आज एवढा का विचार करते मी साडी निवडताना? रोज तर समोर असेल ती उचलते आणि नेसते. मेघा, तुझे हे बस 1 महिना, गेले 3 वर्ष ऐकत आहे. VP झाल्यापासून श्वास घ्यायला उसंत नाही तुला. आईचा त्रासिक स्वर. अगं आई, जबाबदारीच तेवढी आहे. तिचा अजूनही साडीबद्दलचा निर्णय झाला नव्हता. मम्मा, लवकर बाहेर ये, मी आणि आजो गुढी बांधत आहोत. आर्याही बेडरूममध्ये अवतरली. आले ग 10 मिनिटात, पण साडी कुठली? असे म्हणत आर्यासमोर दोन्ही साड्या तिने धरल्या. ब्लू छान आहे,
इट्स पिकॉक ब्लू ना मम्मा? जिया टोल्ड मी. मला आधी फक्त डार्क ब्लू आणि स्काय ब्लू एवढेच माहीत होते. तिने मला 10 डिफरंट शेड्स सांगितल्या. शी लाईक पेंटिंग. असे म्हणत आर्या बाहेर पळाली. जियाला पेंटिंग आवडते? गुड. माझ्या फुटबॉलर आर्याची पेंटर फ्रेंड जिया. आर्या म्हणते ते अगदी खरे आहे. एकमेकांपासून अगदी वेगळे आहेत, पण मैत्री खूप सुंदर आहे. सध्या तरी सकाळ संध्याकाळ आर्याच्या तोंडी एकच जप असतो, जिया जिया जिया. ती श्रीखंडाचा डब्बा ऑफिसमध्ये नेण्यासाठी भरत होती, एक छोटा आणि एक मोठा. आई, तुझे श्रीखंड छोट्या भांड्यात आहे, त्यात साखर नाही. मी तुझ्यासाठी बनवते ते स्पेशल. बाकी सगळ्यांचे साखरवाले मोठ्या भांड्यात आहे, लक्षात ठेव. तिने मोठ्या डब्यात नॉर्मल श्रीखंड आणि छोट्या डब्यात स्पेशल श्रीखंड भरत दोन्ही डबे ऑफिस बॅगमध्ये ठेवले. मम्मा, किती श्रीखंड नेते तू? माझ्यासाठी उरले की नाही? आर्याने फ्रीजमधील भांड्यात डोकावले. आहे ग, पुष्कळ केले आहे. गोडुली ती, नुसते खाण्यावर लक्ष. चला, गुढीची पूजा करून घेऊ, मग मला निघायचंय. आई बाबांच्या पाठोपाठ मेघा आणि आर्यानेही पूजा आटोपली. लाल हिरव्या रेशमी साडीतील गुढी, कडुलिंबाचा डहाळा, फुलांचा हार, साखरेची माळ लेवून 20व्या मजल्यावरच्या बाल्कनीत शोभून दिसत होती. जिंदाल ग्रुपशी स्पर्धा करताना हरेक पाऊल खूप सावधानतेने उचलण्याची आवश्यकता होती. गेले 2 दिवस आपली स्ट्रॅटेजी स्ट्रॉंग करण्यासाठी टेक्नोसिस प्रोजेक्ट टीम दुप्पट जोमाने तयारी करत होती. काही नवीन शक्यतांचा विचार करणे गरजेचे होते, तर काही आधी प्लॅन केलेल्या कॅल्क्युलेशन्स आणि रिपोर्ट्समध्ये नव्याने बदल करणे आवश्यक होते. अशाच काही बाबींवर चर्चा करण्यासाठी आजची मीटिंग बोलावण्यात आली होती. काल प्रत्येकाने दिवसभर ब्रेनस्टॉर्मिंग, विचार मंथन करून वेगवेगळे आणि तेवढेच महत्त्वाचे मुद्दे तिला ईमेल केलेले. ते सर्व मुद्दे टप्प्याटप्प्याने प्रेझेंटेशनमध्ये टाकण्याचे काम ती करत होती. शेवटी तिने स्वतःची डायरी उघडली. त्यात लिहिलेले मुद्देही रिपोर्टमध्ये समाविष्ट करून झाले. एनिथिंग एल्स? तिने समोर बसलेल्या सर्वांना विचारले. मेघा मॅम, हे पॉइंट्स राहिले, असे म्हणत चैतन्याने ब्लॅक डायरी पुढे केली. तिने डायरी जवळ घेतली आणि त्यातले विचित्र कर्सिव्ह अक्षर बघून तिच्या भुवया उंचावल्या. इतके वाईट अक्षर कुणाचे आहे? आर्याचे अक्षरही यापेक्षा बेटर आहे. तीही घाईतच लिहिते. हळू लिही सांगितले तरी कधी एकदा अभ्यास संपवून फुटबॉल उचलतोही घाई. राधिका, कुणाचे हँडरायटिंग आहे हे? काहीही समजत नाही. अरे, स्कूलमध्ये शुद्धलेखन लिहिले नाही का? काही वळणच नाही. ती सर्वांकडे पाहत होती. दॅट्स माय डायरी. राजीव कॉन्फरन्स रूमच्या दारात उभा होता. तिने चमकून वर पाहिले. त्याची नेहमीचीच रोखून पाहणारी नजर आणि डोळ्यात किंचितचा राग. तुमची? तिने हसू लपवण्याचा प्रयत्न केला. आय होप यांनी माझी शुद्धलेखन कमेंट ऐकली नसावी. येस, एनी प्रॉब्लेम? तो समोरच्या चेअरवर बसला. मिस्टर मेहरा, यातले कुठले पॉइंट्स ॲड करायचे आहेत? तिने शिताफीने डायरी कॉन्फरन्स टेबलवर त्याच्याकडे सरकवली. ऑल पॉइंट्स. त्याने डायरी परत उचलून तिच्यापुढे ठेवली. एक एक सांगता का? मी ॲड करते. राजीव, प्लीज ऐका. आता सगळ्यांसमोर मी परत बोलणार नाही की तुमचे अक्षर वाचता येत नाही. प्लीज. ती एकवार त्याच्याकडे आणि एकवार डायरीकडे पाहत होती. नजरेत विनंती. मी वाचू? त्याच्या भुवया उंचावलेल्या, डोळ्यात आव्हान. मेघा, ऐकला तुमचा रिमार्क. हँडरायटिंगवर शुद्ध लेखन लिहू का? लिहितो ना. आता बिझनेस डील्स सोडून ABCD लिहितो. हो, आता तुम्ही लिहिले आहे तर तुम्हाला वाचता आलेच पाहिजे ना. शेवटी तिने कळत नकळत अक्षर विचित्र आहे हे जाणवून दिले. ओके,
फाईन, असे म्हणत त्याने डायरी जवळ घेतली. मेघा, यू आर इंटेलिजंट. माझे अक्षर वाईट आहे हे खूप चांगल्या पद्धतीने सांगितले. डायरीत लिहिलेले एक एक पॉईंट तो वाचू लागला. त्याच्या प्रत्येक पॉईंटवर ती एकवार त्याच्या डायरीकडे पाहायची, मग तिच्या स्वतःच्या डायरीकडे पाहायची आणि ऑलरेडी इन्क्लुडेड, रिपोर्टमध्ये आधीच आहे असे म्हणायची. 5 पॉईंट्स नंतर तर जाणवले तिने आणि त्याने लिहिलेले सर्वच पॉईंट्स सारखे आहेत. त्याच्या प्रत्येक पॉईंटवर टिक करताना तिच्याकडे बघत होता, पण मेघाची नजर लॅपटॉप स्क्रीन सोडून काही हलली नाही. वी थिंक अलाइक मेघा. आपण सेम पॉईंट्स काढलेत. सिनर्जी, व्हॅल्युएशन, कॅपिटल रेझिंग, रिस्ट्रक्चरिंग, प्रायव्हेट इक्विटी. आणि माझ्या प्रत्येक पॉईंटला ऐकताना तुमच्या चेहऱ्यावर ते किंचितसे हसू आहे ते मी पाहत आहे. त्या हसूसोबत तुमच्या गालावरील खळीचे पुन्हा एकदा दर्शन होत आहे. लकी डे फॉर मी. राजीव बोलायचा थांबला आणि मेघाने वर पाहिले. डन? तिची प्रश्नार्थक नजर. येस, ऑल पॉइंट्स ऑलरेडी इन्क्लुडेड. त्यानेही डोळ्यांनी हसत उत्तर दिले. तिने बारीकसे हसत मानेनेच होकार दिला. राजीव, चला, टेलिपॅथी आहे का काय माहीत नाही, पण तुमचे अगम्य अक्षर वाचायला जमले नसते तरी पॉइंट्स सगळे ऑलरेडी इन्क्लुडेड. बाकी सर्वांनी मला पॉइंट्स मेल केले. डायरीत लिहिणारे 2च जण, तुम्ही आणि मी. ओल्ड स्कूल, थोडेसे ओल्ड फॅशन्ड मे बी. अकरा वाजताची मीटिंग. टॅक्स डिपार्टमेंटचे व्हीपी मिस्टर सुब्रमण्यम यांच्याशी टेक्नोसिसच्या टेकओव्हर संदर्भात इन्कम टॅक्स सेव्हिंग आणि इंटरनॅशनल टॅक्स लॉमधील काही महत्त्वाचे मुद्दे यावर चर्चा करण्यासाठी आयोजित केलेली होती. ती संपवून राजीव आणि मेघा 26व्या मजल्यावरून 27व्या मजल्याकडे निघालेले. कालपासून 26 ते 27 या मजल्याच्या 3ही फेऱ्या जिन्यामार्गेच झाल्या होत्या. आत्ताही सवयीप्रमाणे तिने जिना चढण्यास सुरुवात केली. इतर वेळी भरभर चढत पुढे जाणारा राजीव आज सावकाश मोबाईलमध्ये न्यूज वाचत तिच्यासोबतच एक एक पायरी चढत होता. आज यांना पुढे जाण्याची घाई नाही का? रमत गमत चालले आहेत. जाऊ दे, मला काय करायचंय. 27व्या मजल्याशी पोहोचूनही तो लॉबीकडे जाणारे दार उघडेना. ती किंचितशी घुटमळली. हे दाराजवळ नुसते उभे का आहेत? मिस जोशी, आज तुमचा टर्न. त्याच्या शब्दांनी तिने त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले. माझा टर्न म्हणजे? तुमचा टर्न दार उघडण्याचा. त्याने दाराकडे हात दाखवला. का? दार उघडून धरायची हौस फिटली का? तिने बारीकसे हसत विचारले. मिस जोशी, मी रोजच दार उघडून धरतो. तुम्हाला आवडत नाही, सो आज तुम्ही दार उघडा. आय एम वेटिंग. मिस्टर मेहरा, हे तुझा टर्न माझा टर्न करायला आपण स्कूलमध्ये नाही. हो, ते तर आहेच, बट वी बिलीव्ह इन इक्वॅलिटी, सो. त्याने हात उडवत उत्तर दिले. ओह, आज अचानक इक्वॅलिटीची आठवण झाली का? तिचा नेहमीप्रमाणे कमरेवर हात. ठीक आहे, इफ यू डोंट बिलीव्ह इन इक्वॅलिटी, मग मी दार उघडले तर चालेल का? त्याच्या डोळ्यात पुन्हा तेच मिश्किल हसू. राहू दे, उघडते मी, असे म्हणत तिने दार उघडून धरले. आइये मेहराजी, पधारिये. 27व्या मजल्यावर आपले सहर्ष स्वागत आहे. तिने अदबीने झुकून अत्यंत नौटंकी पद्धतीने केलेले हे स्वागत पाहून त्याच्या भुवया उंचावल्या. हसू ओठातच दाबून ठेवले. नकळत आपण काय बोलून गेलो या विचाराने तिने धरलेले दार पटकन सोडून दिले. कपाळावर दार आपटणार तेवढ्यात त्याने हाताने अडवले. तिचे डोळे गच्च मिटलेले. पटकन जिभेचे टोक दाताखाली गेलेच. स्वतःला टपली मारली आणि तिथून सटकली. भरभर चालत केबिनकडे निघाली. मिस जोशी, व्हॉट डिड यू से? त्याचा हसरा आवाज पाठीमागून आला.
काही नाही, तिनेही किंचितसे वळत त्याच्याकडे न बघताच उत्तर दिले आणि केबिनकडे निघून गेली. तोही हसतच केबिनकडे निघाला. मेघा, काय म्हणालात तुम्ही? मेहराजी? साऊंड्स डिफरंट, रादर स्वीट. मिस्टर मेहरापेक्षा मेहराजी इज बेटर. रात्रीच्या सिंगापूर फ्लाईटचे तिकीट्स आणि पासपोर्टवरील व्हिसा चेक करणे यात तो गुंतलेला. गीताने गुढीपाडव्याची अर्धा दिवस सुट्टी घेतल्याने कालच सर्व कागदपत्रे आणि सिलिकॉन इंटरनॅशनलचे ॲग्रीमेंट राजीवच्या डेस्कवर रचून ठेवलेले तेच डोळ्याखालून घालत रात्रीच्या फ्लाईटचा विचार करत होता. जाण्याआधी एकदा प्रकाश सरांना भेटूया. मेघा, तुम्हालाही निघताना भेटेन, म्हणजे पुन्हा मेसेज करायची आवश्यकता नाही. आज तुमचंही फेस्टिवल आहे ना? येस, गुढीपाडवा. गीताने म्हणूनच सुट्टी घेतली आहे. पण तुम्ही? मेघा, तुम्हाला टेक्नोसिस प्रोजेक्टमुळे सुट्टी घेणे पॉसिबल नाही. सॉरी फॉर दॅट. पण तुमच्याकडे बघून आज फेस्टिवल आहे असे वाटतच नाही. दॅट पिकॉक ब्लू साडी, लुकिंग ब्युटिफुल. बट रेस्ट ऑल सिम्पल लुक ॲज युजल. व्हाय? तुमच्या लो बन हेअरस्टाईलवर गजरा छान दिसेल. कपाळावर नेहमीच्या ब्लॅक टिकली, ती क्रिन्सेंट मून शेप, हां म्हणजे चंद्रकोर, येस ती टिकलीही सुंदर दिसेल. चेन आणि डायमंड स्टड इयररिंग रोजचेच आहे. बट गले में मोतियों का हार और साथ में झुमके प्यारे लगेंगे. हाथ में कंगन और पैरों में पायल हो तो सोने पे सुहागा. पण तुम्ही तर तुम्हीच आहात. युनिक, स्पेशल, सिंपल मेघा. आजही नो मेकअप लुक. साधे काजळ किंवा लिपस्टिक पण तुम्ही लावत नाही, कधीच नाही. इट्स सरप्रायझिंग. तशीही तुमच्या पिंकिश फेअर चेहऱ्याला मेकअपची गरजच नाही. पलकों में बंद हनी ब्राउन आईज, काजल की तो ज़रूरत ही नहीं. और गुलाबी पंखडियों जैसे होठ. बट त्या ओठांच्या कोपऱ्यावरील तीळ, तो जास्त मोहक आहे. केसांची एखादी बट मधूनच गालावर रेंगाळते. तिलाही रागाने कानामागे सारता. राहू द्यायची ना तशीच. निमुळत्या नाकाचा शेंडा गोलसर आहे. बिच्चारं नाक. तुमचा राग सांभाळतच तसं झालं असणार. तसे पाहिले तर कुठल्याच दागिन्यांची गरज तुम्हाला नाहीच. सर्वात अमूल्य दागिना तुमच्याकडे आहे. आपकी खिलखिलाती हसी. आनंदी आणि निर्मळ मनाची देणगी लाभलेले सौंदर्य आहे तुमचे. मेघा, यू आर सिम्पली ब्युटिफुल. गुढीपाडवा रिजनल हॉलिडे असल्या कारणाने बरेच महाराष्ट्रीयन कर्मचारी आज सुट्टीवर होते. सुप्रीम हाऊसमध्ये बऱ्यापैकी सामसूम होती. लंच ब्रेकला सर्व टीम कॅन्टीनला जात असताना मेघाने घरच्या श्रीखंडाचा मोठा डबा त्यांच्या हातात दिला. तुमच्या सगळ्यांसाठी माझ्याकडून छोटेसे थँक्स. सण असूनही सगळे ऑफिसला आला आहात म्हणून. मीनल आणि राधिकाने तर येऊन मिठीच मारली. थँक्स मेघा मॅम, यू आर द मोस्ट अमेझिंग बॉस असे म्हणत आनंदात सर्वजण डबा घेऊन गेले. तिने श्रीखंडांचा छोटा डबा घेतला आणि केबिन बाहेर पडली. जाऊया ना? म्हणजे सकाळी डबा भरताना तर उत्साही होते मी, पण आता थोडे ऑकवर्ड वाटत आहे. असे एकदम सांगायचे का की तुमच्यासाठी श्रीखंड आणले आहे? बरे दिसेल ना? बघूया, जे होईल ते होईल असे म्हणत ती त्यांच्या केबिन बाहेर पोहोचली. थोडीशी घुटमळली. आत दुसरे कोणी नाही ना याची खात्री करून घेतली आणि दार किलकिले केले. प्रकाश सर, मी येऊ का? हळूच विचारले. अरे मेघा, ये ये, तू काय परमिशन मागते? प्रकाश सरांनी लॅपटॉपमधून वर पाहिले. मेघा, आज काही स्पेशल आहे का? युअर बर्थडे? बेटा, तू आज या साडीत खूप छान दिसत आहेस. थँक्यू सर.
गोड हसली. बर्थडे नाही, गुढीपाडवा आहे, नवीन वर्ष. तिने हातातील डबा हळूच चेअरवर ठेवला. ओ, हॅपी गुढीपाडवा असे म्हणत प्रकाश सर उभे राहिले. तिने खाली वाकून नमस्कार केला. अगं, तुला कितीदा सांगितले, नको पाया पडू, माझे आशीर्वाद कायम तुझ्या पाठीशी आहेत असे म्हणत प्रेमाने डोक्यावर हात ठेवला. सर, मी काहीतरी आणले आहे तुमच्यासाठी, इफ यू डोंट माइंड असे म्हणत हळूच श्रीखंडाचा डबा त्याच्या हातात दिला. प्रकाश सरांनी लगेच चेअरवर बसून डबा उघडून पाहिला. श्रीखंड बघून खुश. अरे वा, तू माझी लाडकी बेटी आहे, कुणी मला गोड खाऊ देत नाही, आणि तू आज गुढीपाडव्यासाठी श्रीखंड. जिओ मेघा जिओ. सरांचे बोलणे ऐकून ती सुखावली. सर, डोंट वरी, ते स्पेशल श्रीखंड आहे, शुगरलेस. तिने असे म्हणता प्रकाश सरांच्या कपाळावर आठ्या पडल्या. तिच्याकडे रोखून पाहू लागले. स्वीट नाही हे? त्यांनी अपेक्षाभंग व्हावा असे विचारले. गोड आहे, पण त्यात शुगर नाही. इट्स सिक्रेट रेसिपी. खाऊन मग सांगा कसे वाटले ते. ती पुढे काही बोलणार तेवढ्यात दारावर नॉक झाली. मी जाते असे प्रकाश सरांना सांगून ती दाराकडे वळली आणि दार उघडून राजीव आत आला. त्याला अचानक आलेला पाहून दचकली, पण मग काहीच न बोलता बाहेर निघून गेली.